रक्षाबंधन म्हटलं की भावा बहिणीचं अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. हा सण म्हटलं की फक्त एकासाठी नाही तर दोघांसाठी खास असलेला आहे. तर आज आपण कांदा लसूण विरहित रक्षाबंधन स्पेशल थाली पाहणार आहोत, जे तुम्ही नैवेद्याला करू शकता किंवा तुमच्या भाऊसाठी खास करू शकता. चला तर मग तासभरामध्ये मस्त अशी चमचमीत थाळी कशी करायची ते पाहूया. इथे मी डाळ तांदळाचा कुकर धुवून घेणार आहे, सोबतच बटाटे सुद्धा उकडायला ठेवून देणार आहे. तर इथे मी साधारण 2 वाटी तांदूळ आणि त्याचबरोबर 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. दोन्ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून मग पुरेसं पाणी टाकून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर कुकरमध्ये खालच्या साईडला तुरीची डाळ म्हणजेच डाळीचा डब्बा आणि वर तांदळाचा डब्बा आणि सोबतच अगदी वरच्या साईडला इथे आपल्याला बटाट्याचे डबा ठेवायचा आहे. तर बटाटे साधारण 3 मध्यम आकाराचे घेतलेले होते. साल काढून त्याच्या मोठ्या फोडी चिरून घेतलेल्या आहे. सोबतच अर्धा कप इतकं भिजवलेले इथे मी वटाणे घेतलेले, हिरवे वटाणे, आणि त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा चिरून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. सगळ्यात वरच्या साईडला डबा ठेवून दिलेला आहे, वरतून झाकण लावलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम आता मोठा करून आपल्याला हे कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत दुसरं नियोजन करूया. तर इथे मी पाकातली पुरी करणार आहे. तर अर्धा किलो इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. नसेल तर बारीक रवा, मोठा रवा मिक्सरला फिरून घ्या. त्यानंतर यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तर तेल आपल्याला हे पूर्ण रवा छान असं मूठ वळेल इतपत टाकून घ्यायचं आहे. अगदी कमी नको, फारच जास्त नको. तर या पद्धतीने तेल टाकून घेतल्यानंतर आता लागेल तसं आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा वापर करू शकता. दूध टाकल्यामुळे चवीला छान होतात हे पाकातली पुरी. तर थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी असा वापर करून मी हे पीठ तिंबून घेत आहे. तर रवा आहे, सुरुवातीला तिंबत्या वेळेस थोडंसं सैलसर तिंबायचं, कारण भिजल्यानंतर ते घट्ट होते. तर या ठिकाणी आता छान असं थोडंसं सैलसर असं तिंबून घेतलेलं आहे आणि 10 मिनटं याला रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे छान भिजते, आपल्याला पाकातल्या पुऱ्या करायला सोयीस्कर जाईल. आता इथे आपण रवा भिजून घेतलेला आहे. आता गव्हाचं पीठ भिजून घेऊया पुरीसाठी. तर इथे मी घेतलेलं आहे साधारण 3 कप इतकं गव्हाचं पीठ आणि त्याचबरोबर पाव कप रवा घेतलेला आहे. सोबतच 3 चमचे इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर साधी पुरी करत असाल तर थोडंसं बेसन पीठ रवा टाकल्यामुळे पुरीला छान रंग येतो आणि छान बऱ्याच वेळ हे फुगून राहतात पुऱ्या. आणि 1 चमचाभर साखर, चवीपुरतं मीठ टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तर तेल आपल्याला थंडच टाकायचं आहे. पाकातल्या पुरीत सुद्धा मी थंडच टाकलेलं होतं, हे सुद्धा थंड म्हणजे आपल्या रूम टेम्परेचरवरचं, डब्यातलं जसं तेल आहे तसंच टाकायचं. त्यानंतर आता हे तेल सगळं छान पिठाला लावून घ्यायचं. साठा व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आता थोडं पाणी टाकून नेहमीच्या पुऱ्याप्रमाणे, म्हणजे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला तिमून घ्यायचं. आपली ही पुरीचं कणिक मळून झालेलं आहे. झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. तर पाकातल्या पुरीसाठी कणिक मळून झालेली आहे आणि साध्या पुरीसाठी सुद्धा झालेली आहे. तर या ठिकाणी आता आपण तेलाचा तवा जे आहे ठेवणारच आहोत. त्यासाठी पाकातली पुरी आणि साधी पुरी करायला सोयीस्कर पडते आणि वेळेचाही बचत होतो. इथं कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे. आता गॅस बंद करूया, कुकर खाली ठेवूया. आणि त्याचबरोबर इथे आपण थालीमध्ये पाहणार आहोत पालकचे भजे. तर पालक साधारण मध्यम आकाराची जुडी स्वच्छ निवडून त्यानंतर धुवून त्याला चिरून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये साधारण 1-1.5 कप इतकं बेसन पीठ आणि पाव कप इतकं यामध्ये टाकलेलं आहे तांदळाचं पीठ छान कुरकुरीत होण्यासाठी, आणि पाव कप इतकं इथे मी टाकून घेतलेलं आहे चणा डाळीचं भरड. तर यामुळे कुरकुरीत भजे होतात. आपण ही भजे जे आहेत थोडं कुरकुरीत करत आहोत, त्यामुळे भरड वापरलेला आहे. नसेल आवडत, गोल भजी नरम आवडत असेल तर नाही टाकलं तरीही चालते. 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे, थोडंसं ओवा आणि लाल मिरची पावडर साधारण 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर पालकला स्वतःचं पाणी असते, त्यासाठी एक्स्ट्राचं पाणी टाकायची काही गरज नाही. पूर्ण मिक्स करायचं आणि लागेल तरच आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर साधारण इथे मी 5 ते 6 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे पीठ सुद्धा भिजून झालेलं आहे आणि त्याचबरोबर कुकर पूर्णपणे थंड झालं की आपल्याला कुकर झाकण काढायचं आहे. तर इथे आपले वटाणे सोबत टाकलेले शिजलेले आहेत आणि त्याचबरोबर भात शिजलेला आहे, साधं वरणसुद्धा झालेलं आहे. तर या ठिकाणी आता हे कुकर मोठं असेल तर काम सोयीस्कर जाते आणि त्याचबरोबर पटकन काम होते. तर या डब्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढून टाकलेलं आहे. तर हे आपल्याला आमटीमध्ये वापरायचं आहे. तर आता मीठ हळद टाकून आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे.
छान घोटून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपले बटाटे सुद्धा छान शिजल्या गेलेले आहे, साधं वरण तयार झालेलं आहे। तर आता जे बटाटे आहेत आणि त्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे, त्यासाठी पहिल्यांदा या पद्धतीने पूर्ण थोडंसं घोटून घेतल्यासारखं करायचं आणि इथे आपले हे बटाणे सुद्धा छान शिजले गेलेले आहेत। तर थोडंसं काट्याच्या चमच्याने बटाटे थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान रस्सा तयार होतो। तर पहिल्यांदा आपल्याला भाजीला फोडणी द्यायची। तर कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी इथे मी मुठभर इतकं मेथीची भाजी बारीक चिरून टाकलेली आहे आणि मुठभर इतकं कोथिंबीर टाकलेलं आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला सगळं फोडणीतच टाकायचं, करपू द्यायचं नाही। त्यानंतर शिजून घेतलेले वाटाणे ते टाकून घ्यायचं। ते टाकून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं। ताटामध्ये खाण्यासाठी आणखीन वरणाचा प्रकार आहे, म्हणजेच आमटीचा प्रकार आहे। त्यासाठी भाजी आपल्याला जास्त रस्सा करायची नाही, थोडीशीच ताटात ठेवायसारखी भाजी करायची आहे, म्हणजेच थोडीशी लपतपी अशी। तर या ठिकाणी आता 2 चमचे इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे। 2 मिनिटं भाजी शिजू देऊया, तेल साईडला सुटेपर्यंत। तोपर्यंत आपण आमटीला किंवा वरणाला फोडणी देऊया। कढईमध्ये 6 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि हिंग टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराची काकडी त्याला असं मोठ्या फोडी चिरून घेतलेला आहे आणि ते टाकून घेतलेले शेवग्याचे शेंगा, मेथीची भाजी, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेले घ्यायचं आणि ते सुद्धा टाकून घेतलेले आहे। परतून घेऊया 1 मिनिटासाठी। तर इथे आपण कांदा लसूण विरहित करणार आहोत, त्यासाठी कांदा लसूण वापरलेला नाही। एरवी तुम्ही खात असाल तर त्यावेळेस तुम्ही टाकू शकता। तर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे। तर या ठिकाणी पावडर मसाले सुद्धा यासोबत परतून घ्यायचा आहे। पावडर मसाले छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये साधारण छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंचेचा कोळ आणि 2 चमचे सुकं खोबऱ्याचा खीस आणि छोट्या लिंबाच्या आकाराचा इथे मी गुळाचा खडा टाकून घेतलेला आहे। साखर सुद्धा वापरू शकता। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला थोडंसं शिजू द्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शिजून घेतलेलं तुरीच्या डाळीचं वरण। आता हे सगळं वरण टाकून घेतल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकायचं। वरण घोटून घेतेवेळेस सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं, त्यानंतर बेडतानीच टाकायचं आपल्याला आणि वरणावर जे पाणी होतं ते बाजूला काढून ठेवलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला आता हे आमटी किंवा वरण कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। सुरुवातीला थोडंसं पातळ ठेवलं तर काही हरकत नाही, कारण हे शेंगा अजून शिजायला वेळ आहे, त्यासाठी थोडंसं पातळ ठेवायचं, शेंगा छान शिजू द्यायचं। आता भाजीमध्ये तेल साईडला सुटलेलं आहे आणि सगळे जिन्नस छान असं वाफल्या गेलेलं आहे, शिजल्या गेलेलं आहे। इथे आपली मस्त चमचमीत असं मटर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर त्याचबरोबर आता इथे जे आमटी आहे यामध्ये साधारण 1 चमचाभर इतकं सांबार मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे, चवीला मस्त होतो। तर या ठिकाणी मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे। आता याला बाजूला ठेवूया। आता वरण शिजेपर्यंत आपण पाकातली पुरी तयार करून घेऊया। तर त्यासाठी पाक तयार करण्यासाठी इथे मी 3 वाटी इतकं साखर घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच वाटीने साधारण इथे मी 3 वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। वेलची टाकून घेतलेली आहे, साधारण 1-4 इतकं ठेचून टाकून घेतलेलं आहे। तर ज्या वाटीने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून रवा घेतलेला होता, तर ते सुद्धा 3 वाटी इतकं झालेलं होतं। तर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं जे वरण किंवा आमटी आहे ते छान असं शिजल्या गेलेलं आहे। शेंग शिजली की समजायचं की आपले सगळे जिन्नस छान असं शिजल्या गेलेलं आहे आणि या पद्धतीने फेस साईडला येऊ द्यायचं, म्हणजे आमटीला चव छान येते। गॅस बंद करूया। आता रवा सुद्धा छान असं तिमल्या गेलेलं आहे आणि भिजल्या गेलेला आहे। तर या ठिकाणी पहिल्यांदा छान असं एकदा पूर्ण तिमून घेतलेलं आहे आणि नेहमीच्या पुरीप्रमाणे छोटा पिठाचा उंडा घ्यायचा, पेड्याप्रमाणे याला छान असं तयार करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला पाती लाटून घ्यायचं आहे। तर हे जे पाकातली पुरी आहे नेहमीच्या पुरीपेक्षा थोडंसं पातळ असते, अगदी पातळ नको, थोडंसं पातळ, आणि छान असं गोलाकारावर लाटून घेतल्यानंतर आता या पुरीला या पद्धतीने छिद्र करून घ्यायचं। काट्याच्या चमच्याने छिद्र केल्यामुळे छान खुसखुशीत पुरी होते, फुगत नाही आणि पाक आतमधल्यापर्यंत मुरल्या जातो। तर इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला तेलाची कढई कसंही ठेवायचं आहे, सोबतच आपण साधी पुरी सुद्धा करून घेऊया।
तर साधी पुरी करण्यासाठी इथे मी पीठ आधीच तिंबून ठेवलेलं होतं, ते सुद्धा छान पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि नेहमी पुरीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर साधी पुरी करते वेळेस सुद्धा एकसारखं लाटून घ्यायचं आणि थोडंसं तेलाचा हात लावून लाटायचं, म्हणजे चिटकणार नाही. जर चिटकत असेल तर तेलाचा हात लावायचं, पिठाचा वगैरे लावायचं नाही. तर या ठिकाणी एकसारखी पुरी या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. पुरी लाटते वेळेस एकीकडे जाड एकीकडे बारीक असं लाटायचं नाही, नाहीतर फुगणार नाही. तर इथे ह्या पुऱ्या सुद्धा लाटून घेतलेला आहे आणि पाक जे ठेवलेलं होतं तयार करण्यासाठी, तर इथे आपलं पाक सुद्धा तयार झालेलं आहे. तर पाकातल्या पुरीसाठी जे पाक असतं हलकं एकतारी तयार व्हायला लागतं, तर त्यावेळेस समजायचं पाकातल्या पुरीचं पाक तयार झालेला आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या गॅसवर आपण जे आमटी किंवा वरण शिजायला ठेवलेलं होतं त्यामधले शेंगा छान असं शिजल्या गेलेलं आहे. अगदी गाळ करायचं नाही, शेंगाचा फ्लेवर या वरणामध्ये उतरलेला आहे, म्हणजेच आपली आमटी तयार झालेली आहे. तर इथे आपलं पाक सुद्धा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हलकंसं एकतारी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर पाक जेव्हा आपण 2 बोटात घेऊन चेक करतो त्यावेळेस हलकंसं तार व्हायला सुरुवात झालं की बंद करायचं. जास्त एकतारी वगैरे नको, नाहीतर साखर जे आहे पुरीवर येतो. त्यासाठी थोडंसं दाटसरपणा आलं की पाकाला गॅस बंद करायचं. आता पाक झाकून ठेवूया. तेल सुद्धा इथे गरम झालेलं आहे. तर पाकातल्या पुरीसाठी जास्त कडकडीत तेल गरम नको, कारण इथे आपल्याला पुरी छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. नरम पुरी नको आपल्याला. पाकातल्या पुरीचं जेव्हा आपण पुरी तळतो त्यावेळेस अगदी पांढरं ठेवायचं नाही, थोडंसं त्याला रंग येऊ द्यायचं. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरी आलटून पलटून घ्यायची आणि या पद्धतीने लालसर रंगावर झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचं आहे. साधारण 1-2-3 पुऱ्या झालं की पाकामध्ये टाकायचं. पुरी थोडंसं गरम राहू द्यायचं आणि त्याचबरोबर पाकसुद्धा थोडंसं गरम असलं की पटकन पाक शोषून घेतल्या जाते. तर या ठिकाणी आता तयार झालेले जे पुऱ्या आहेत पाकामध्ये टाकून घ्यायचं आणि 2-4 पुऱ्या झालं की परत ते पहिलेचे पाकातले पुऱ्या काढून ठेवायच्या आणि दुसऱ्या पुऱ्या टाकायचं. तर इथे काही पुऱ्या तळून झालं की मी भजे सुद्धा तयार करून घेतलेला आहे. लास्टला आपण तयार करून घेतलेले साध्या पुऱ्या तळून घेऊया. तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं जे पीठ होतं छोटे छोटे गोल भजे टाकून घेतलेले आहे. तर इथे आपण थोडेसे कुरकुरीत असे भजे करत आहोत, त्यासाठी मध्यम गॅसवर तळून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो. तर भजे तळून होईपर्यंत आपण पुऱ्या जे आहेत पाकामध्ये टाकूया. तर या ठिकाणी साधारण 3 पुऱ्या झालं की मी इथे हे पाकामध्ये टाकून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाक सुद्धा गरम आहे, पुऱ्या सुद्धा गरम आहे, यामध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडंसं या पद्धतीने दाब द्यायचं, म्हणजे पाकामध्ये आतमधल्यापर्यंत जातो. थोडंसं झाकून ठेवूया दुसऱ्या पुऱ्या तळेपर्यंत. आणि इथे आपल्या जे भजे आहेत ते सुद्धा छान लालसर रंगावर तळल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी मस्त कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे. तर पाकातल्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि भजे सुद्धा झालेले आहे आणि सोबतच लास्टला काढूया आपण तयार करून घेतलेल्या साध्या पुऱ्या. तर इथे आपलं तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. साध्या पुऱ्याला तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे, म्हणजे छान असं फुगतात. तर साधी पुरी तळते वेळेस सुद्धा गॅस मोठा ठेवायचा आणि तेल छान गरम असायला पाहिजे. एका साईडला तळलं की छान लालसर रंगावर तुम्हाला जर आवडत असेल तर त्यानुसार तळून घेऊ शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर पुरी तेलात टाकलं की थोडंसं दाब द्यायचं, म्हणजे छान असं फुगल्या जाते. पलटून घ्यायचं आणि त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं. तर जास्त जे पुरी आहे आलट पलट करायची नाही, नाहीतर तेल शोषून घेतो. या पद्धतीने मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. आता ताट वाढून घेऊया. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सलाड ठेवू शकता. मी इथे काकडी आणि त्याचबरोबर टोमॅटो ठेवलेला आहे. तर आपण रक्षाबंधन स्पेशल थाली करत आहोत, तर त्यासाठी सगळे जिन्नस 1 तासात तयार होणारे आहेत. तर त्याचबरोबर तुम्ही रक्षाबंधनसाठी जेव्हा तुमचा भाऊ येतो तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी तुम्हाला वेळ सुद्धा वाचतो या पद्धतीने जर स्वयंपाक करताल तर. आणि तासनतास तुम्हाला स्वयंपाकघरात राहायची काही गरज नाही आणि छान असं मन तृप्त होईल असा स्वयंपाक आहे. तर एकतर वेळ सुद्धा वाचतो आणि स्वयंपाक सुद्धा मस्त सगळे चमचमीत होतो. तर या पद्धतीने नियोजन बनवा. हीच सेम थाळी तुम्ही कांदा लसूण वापरून सुद्धा करू शकता. पाकातली पुरी पहिली बॅच छान असं मुरल्या गेलेली आहे. दुसरी तळून झालेली पुऱ्या सुद्धा याच पद्धतीने पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे. सगळ्या पुऱ्या या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर ताट सुद्धा वाढून झालेलं आहे. तर साधी सोपी थाळीचा प्रकार आहे, अगदी 1 तासात होणारी आहे. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा या पद्धतीची थाळी बनवा. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.